मित्रांनो, पंजाब किंग्स सलग आपले 4 सामने पराभूत झालेले आहे. दिल्लीने काल पंजाबचा पराभव केला. पंजाब किंग्सने प्रथम बॅटिंग करताना 210 रन्स बनवले होत्या. दिल्लीने 13 रन्स चेस केल्या आणि दिल्लीने थरारक विजय मिळवलेला आहे आणि टॉप 4चे गणित बिघडवले आहे. तर सध्या टॉप 4मध्ये कोणत्या टीम जाऊ शकतात आणि कोणत्या टीम सध्या बाहेर झालेल्या आहेत, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, काल पंजाबचा सलग चौथा पराभव झालेला आहे. पंजाब किंग्सने प्रथमतः 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर आता सलग 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे टॉप 4चे गणित थोडक्यात बिघडलेले आहे. तर सध्या टॉप 4च्या शर्यतीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, हैदराबाद, गुजरात, पंजाब, चेन्नई, राजस्थान, दिल्ली, कोलकाता या 8 टीमा सध्या टॉप 4च्या शर्यतीत आहेत. सध्या फक्त ऑफिशियली 2च टीमा बाहेर झालेल्या आहेत, मुंबई आणि लखनौ. परंतु दिल्ली आणि कोलकाता यांचे देखील टॉप 4मध्ये जाणे थोडे कठीण आहे. तर RCB, हैदराबाद आणि गुजरात या 3 टीमा सध्या टॉप 4मध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. तर पंजाब, चेन्नई आणि राजस्थान या 3 टीमांपैकी एक टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. तर RCBला 3 सामन्यांपैकी फक्त टॉप 4मध्ये जाण्यासाठी एक विजय मिळवायचा आहे. हैदराबादलाही 3 सामन्यांपैकी एक विजय मिळवायचा आहे. गुजरातलाही 3 सामन्यांपैकी एक विजय मिळवायचा आहे. तर पंजाबला 3 सामन्यांपैकी 2 विजय मिळवायचे आहेत आणि पंजाबचे पुढील सामने आहेत मुंबई, RCB या मोठ्या टीमविरुद्ध आणि चेन्नई सुपर किंग्सलाही 3 सामन्यांपैकी 2 विजय मिळवायचे आहेत आणि राजस्थान रॉयल्सला 3 सामन्यांपैकी 2 विजय मिळवायचे आहेत. दिल्ली कॅपिटल्सला 2 सामन्यांपैकी 2 विजय जरी मिळवले तरी इतर टीमाच्या समीकरणावरती त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. तर कोलकाताचे 4 सामने अजून शिल्लक आहेत. तर त्यांना प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर 4पैकी 4 सामने त्यांना टॉप 4मध्ये जाण्यासाठी जिंकावेच लागतील. तर सध्या टॉप 4चे गणित सर्व बिघडून गेलेले आहे. काल जर पंजाब किंग्स विजयी झाली असती तर टॉप 4चे समीकरण स्पष्ट झाले असते, परंतु पंजाब किंग्सचा काल पराभव झालेला आहे. मित्रांनो, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, आता आम्ही प्लेऑफमध्ये पोचलेलो नाही, तुम्हालाही आम्ही प्लेऑफमध्ये जाऊ देणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आता मुंबई इंडियन्सचे सामने देखील आहेत राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स या टीमाविरुद्ध. तर त्यांचा पराभव करून त्यांचेही प्लेऑफचे स्वप्न मुंबई इंडियन्स भंग करू शकते आणि लखनौ सुपर जायंट्सचेही सामने आहेत बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध. तर लखनौ सुपर जायंट्सही त्यांचे स्वप्न प्लेऑफचे भंग करू शकते. आता प्लेऑफमध्ये मोठा रोमांचक येणार आहे. टॉप 4साठी आणखी कोण जाणार हे अजून कन्फर्मच झालेले नाही. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, टॉप 4मध्ये कोणत्या टीमा जातील? पंजाब किंग्स खाली येऊन चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स या टीमांपैकी कोणती एक टीम टॉप 4मध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.